नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. मित्र हो, पोलीस भरती सामान्य ज्ञान टेस्ट सिरीज आपण बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व त्याची उत्तरे घेतलेली आहेत. मित्र हो, अशाच नवनवीनच्या प्रश्नासाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू. चला पहा, पहिला प्रश्न बघा. दरवर्षी जागतिक ब्रेल दिन कधी साजरा केला जातो? तर 4 जानेवारी हा दिवस दरवर्षी जागतिक ब्रेल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 4 जानेवारी हा दिवस होय. दरवर्षी मराठी पत्रकार दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 6 जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. 6 जानेवारी हा दिवस होय. नुकतेच महाराष्ट्रामध्ये HMPV व्हायरसचा पहिला रुग्ण कोठे आढळून आला आहे? तर नागपूर या ठिकाणी, महाराष्ट्रामध्ये नागपूर या ठिकाणी HMPV व्हायरसचा पहिला रुग्ण आढळलेला आपल्याला दिसून येतो, नागपूर या ठिकाणी. महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा यावर्षी कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर अहिल्यानगर या शहरामध्ये या वर्षीची महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे, अहिल्यानगर या ठिकाणी. यानंतरचा प्रश्न आहे, इंटरपोलच्या धर्तीवर गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी भारताने कोणते नवीन पोर्टल सुरू केलेले आहे? तर भारत पोल हे भारत सरकारने इंटरपोलच्या धर्तीवर गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी इंटरपोल हे एक नवीन पोर्टल सुरू करण्यात आलेला आहे, भारत पोल होय. यंदाचा 2024-25चा सर्वोत्कृष्ट नाट्य समीक्षेसाठी दिला जाणारा दादर माटुंगा कल्चरल सेंट्रल नाट्य गौरव पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? तर भालचंद्र कुबल यांना 2024-25चा सर्वोत्कृष्ट नाट्य समीक्षा पुरस्कार दिला जाणार आहे. दादर माटुंगा कल्चरल सेंटरचा नाट्य गौरव पुरस्कार भालचंद्र कुबल यांना दिला जाणार आहे. भारतातील ॲथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर बहादूर सिंग सांगू यांची भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. बहादूर सिंग सांगू यांची करण्यात आलेली आहे. मैया सन्मान योजनेअंतर्गत झारखंड सरकार महिलांना प्रति महिना किती रुपये देत आहे? तर 2,500 रुपये एवढे झारखंड सरकार मैया सन्मान योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिला रुपये देण्यात येतो. 2,500 रुपये एवढे देण्यात येते. यानंतरचा प्रश्न आहे, जगातील सर्वाधिक खाद्यतेल वापरकर्ता देश कोणता आहे? तर भारत हा जगातील सर्वात जास्त खाद्यतेल वापर करणारा देश म्हणून ओळखला जातो, भारत हा होय. मेट्रो रेल्वे नेटवर्कमध्ये भारत जगाच्या कितव्या स्थानी आहे? तर 3ऱ्या स्थानावर मेट्रो रेल्वे नेटवर्कमध्ये भारताचा जगाच्या 3ऱ्या क्रमांकावर म्हणून उल्लेख केलेला आपल्याला जाताना दिसून येतो. मेट्रो रेल्वे नेटवर्कमध्ये जगामध्ये कोणता देश अव्वल स्थानी आहे? तर चीन हा देश भारतातील मेट्रो नेटवर्क स्टेशनमध्ये सर्वात अव्वल स्थानी असलेला आपल्याला दिसून येतो आणि 3 नंबरला आपला भारत हा देश असलेला दिसून येतो. भारतात होणाऱ्या आयर्लंड विरुद्धच्या वन डे मालिकेसाठी BCCIने महिला संघाच्या कर्णधार म्हणून कोणाची नेमणूक केलेली आहे? तर स्मृती मानधना यांची भारतात होणाऱ्या आयर्लंड विरुद्धच्या वन डे मालिकेमध्ये महिला कर्णधार म्हणून स्मृती मानधना यांची कर्णधारपदी नेमणूक करण्यात आलेली आपल्याला दिसून येते, मानधना स्मृती. यानंतरचा प्रश्न आहे, इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर डॉक्टर व्ही नारायण यांची इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे, डॉक्टर व्ही नारायण यांची. मराठी भाषा
देशातील कितवी अभिजात भाषा ठरली आहे तर 7व्या क्रमांकाची मराठी भाषा ही देशातील अभिजात भाषेपैकी ही 7व्या नंबरची भाषा असलेली आपल्याला दिसून येते. दिल्लीतील राष्ट्रीय स्मृती संकुलात कोणत्या राष्ट्रपतीचे स्मारक उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे तर प्रणव मुखर्जी यांचे राष्ट्रीय स्मृती संकुलामध्ये स्मारक उभा करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. प्रणव मुखर्जी यांचं स्मारक बांधायचं आहे. जागतिक आर्थिक परिषद 2024 कोणत्या ठिकाणी होणार आहे तर दावोस या ठिकाणी जागतिक आर्थिक परिषद 2024 होणार आहे. दावोस या ठिकाणी होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे सर्वाधिक महिला शिक्षिका प्रमाण असणारे राज्य कोणते आहे तर केरळ हे राज्य असे आहे ज्या ठिकाणी सर्वाधिक महिला शिक्षिकाचे प्रमाण असलेलं आपल्याला दिसून येतं केरळ या राज्यामध्ये. जानेवारी 2025 मध्ये कोणता देश अधिकृतपणे ब्रिक्समध्ये पूर्ण सदस्य म्हणून सामील झाला आहे तर इंडोनेशिया हा देश जानेवारी 2025 मध्ये ब्रिक्सचा मध्ये पूर्ण सदस्य म्हणून सामील झालेला आपल्याला दिसून येतो. इंडोनेशिया हा देश होय. 74व्या वरिष्ठ राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेचे यजमान कोणते राज्य आहे तर गुजरात हे 74व्या वरिष्ठ राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेचे यजमानपद हे आपल्याला राज्य दिसून येतं. गुजरात हे राज्य घेणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या पहिल्या अग्रिम अंदाजानुसार भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर विद्यमान 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये किती टक्के पर्यंत मंदावण्याचा अंदाज आहे तर 6.4% एवढा आर्थिक वर्ष मंदावण्याचा अंदाज असलेला आपल्याला दिसून येतो. 6.4 एवढा अग्रिम अंदाज. जागतिक युद्ध अनाथ दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो तर 6 जानेवारी हा दिवस जागतिक युद्ध अनाथ दिन म्हणून साजरा केला जातो. 6 जानेवारी हा होय. जानेवारी 2025 पासून कोणत्या राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यात आलेला आहे तर उत्तराखंड या राज्यामध्ये 2025 पासून राज्यामध्ये समान नागरी कायदा लागू करण्यात आलेला आहे. उत्तराखंड या राज्यामध्ये दिसून येतो. जगातील क्रमवारीवर जगातील नंबर 1चा गोलंदाज कोण बनला आहे तर जसप्रीत बुमराह हा जागतिक क्रमवारीतील जगातील नंबर 1चा गोलंदाज ठरलेला आपल्याला दिसून येतं. जसप्रीत बुमराह हा दिसून येतो. भारतीय अथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर अंजू बॉबी जॉर्ज याची भारतीय अथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. अंजू बॉबी जॉर्ज यांची करण्यात आलेली आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेतर्फे देण्यात येणारा भटनागर फेलोशिप कोणाला प्रदान करण्यात आलेली आहे तर प्राध्यापक गणपती यादव यांना वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेतर्फे देण्यात येणारा भटनागर फेलोशिप देण्यात आलेली आहे. प्राध्यापक गणपती यादव यांना देण्यात येणार आलेली आहे. यानंतर आहे भारतातील कोणते रेल्वे स्टेशन सर्वात श्रीमंत रेल्वे स्टेशन ठरले आहे तर नवी दिल्ली हे भारतातील सर्वात श्रीमंत रेल्वे स्टेशन ठरलेलं आपल्याला दिसून येतं. नवी दिल्ली हे रेल्वे स्टेशन होय. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स यांच्या अहवालानुसार उच्च शिक्षणासाठी जगात विख्यात विद्यापीठांची संख्या कोणत्या देशाच्या उच्च सर्वाधिक आहे तर अमेरिका या देशामध्ये. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स यांच्या अहवालानुसार उच्च शिक्षणासाठी जगात विख्यात विद्यापीठांची संख्या अमेरिका या देशामध्ये सर्वाधिक असलेली आपल्याला दिसून येते.
वर्ष 2024 मध्ये भारतातील बेरोजगारीचा दर किती टक्के होता, तर 9.2% एवढा बेरोजगारीचा दर आपल्याला भारतामध्ये 2024 या वर्षामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. भारतीय प्रवासी दिन कधी साजरा केला जातो, तर 9 जानेवारी हा दिवस भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा केला जातो. 9 जानेवारी हा दिवस प्रवासी दिन म्हणून साजरा केला जातो. यानंतर आहे NPV विषाणूमुळे होणाऱ्या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी वैद्यकीय विभागाने टास्क फोर्सची स्थापना केलेली आहे. त्यांच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर डॉक्टर पल्लवी सापळे यांची NPV व्हायरसमुळे होणाऱ्या आजारावर प्रतिबंध करण्यासाठी वैद्यकीय विभागाचे टास्क फोर्सची अध्यक्ष म्हणून डॉक्टर पल्लवी सापळे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 2025 मधील सर्वाधिक शक्तिशाली पासपोर्टच्या यादीनुसार कोणत्या देशाचा पासपोर्ट सर्वात शक्तिशाली ठरला आहे, तर सिंगापूर या देशाचा सर्वाधिक शक्तिशाली पासपोर्ट आपल्याला ठरलेला दिसून येतो. सिंगापूर या देशाचा 2025 मधील शक्तिशाली पासपोर्टच्या यादीमध्ये भारताचे स्थान 5व्या स्थानाशी घसरून कितव्या स्थानी पोहोचले आहे, तर 85व्या स्थानी आपलं भारताचा पासपोर्ट यादीमध्ये स्थान आलेलं आपल्याला दिसून येतं. पहिल्या खो खो चषकात भारताच्या पुरुष संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली होती, तर प्रतीक वायकर याची पहिल्या खो खो विश्वचषकात पुरुष संघाचे कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती. प्रतीक वायकर याची करण्यात आलेली होती. पहिल्या खो खो विश्वचषकात भारताच्या महिला संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली होती, तर प्रियंका इंगळे यांची पहिल्या भारतीय खो खो विश्वचषक महिला संघाचे कर्णधार प्रियंका इंगळे यांनी आपलं कर्णधार पद स्वीकारलेलं होतं. 18व्या प्रवासी भारतीय संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे, तर भुवनेश्वर, ओडिसामधील भुवनेश्वर या ठिकाणी 18व्या भारतीय प्रवासी संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले होते. भुवनेश्वर, ओडिसा या ठिकाणी. AI चा वापर जगाच्या 85% तुलनेत भारतात किती टक्के वाटा आहे, तर 88% एवढा भारतामध्ये AI चा वापर होताना आपल्याला दिसून येतो. 88% एवढा होताना दिसून येतो. राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो, तर 10 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. 10 जानेवारी हा होय. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या म्हणजेच BCCIच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर देवजीत सेकिया यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या म्हणजेच BCCIच्या सचिवपदी निवड करण्यात आलेली आहे. देवजीत शेकिया यांची करण्यात आलेली आहे. अंडर 19 वयोगटामध्ये त्रिशतक ठोकणारी पहिली भारतीय क्रिकेट महिला कोण ठरलेली आहे, तर आयरा जाधव ही अंडर 19 वयोगटातील त्रिशतक ठोकणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे. आयरा जाधव ही आहे. यानंतरचा प्रश्न आहे, तिसरे विश्व मराठी संमेलन 2031 तिसरे विश्व मराठी संमेलन 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीमध्ये कोठे होणार आहे, तर पुणे या ठिकाणी. तिसरे विश्व मराठी संमेलन पुणे या ठिकाणी होणार आहे. त्याचा कालावधी आहे 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीमध्ये पुणे या ठिकाणी होणार आहे. जम्मू काश्मीर मधील झेड मोड
बोगद्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते होत आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू काश्मीरमधील झेड मोड व बोगद्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. जगातील सर्वात शक्तिशाली ड्राय हायड्रोजन ट्रेन कोणत्या देशाने विकसित केलेली आहे तर भारत या देशाने जगातील सर्वाधिक शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन विकसित केलेली आहे भारताने. यानंतरचा प्रश्न आहे जंगलामध्ये लागलेल्या वणव्यामुळे चर्चेत असलेला लॉस एंजेलिस शहर हे अमेरिकेच्या कोणत्या राज्यामध्ये आहे तर कॅलिफोर्निया या राज्यामधील लॉस एंजेलस हे शहर असलेलं आपल्याला दिसून येतं. यामध्ये वणव्यामुळे चर्चेत असलेलं दिसून येतो. यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून येणारे इंडोनेशियाचे राष्ट्रपती कोण आहेत प्रबोवो सुबियांतो हे प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत. हे इंडोनेशिया या देशाचे राष्ट्रपती असणार आहेत प्रबोवो सुबियांतो. राजमाता जिजाऊ यांची जयंती कधी साजरी करण्यात येते तर 12 जानेवारी रोजी राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात येते 12 जानेवारी हा दिवशी. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो तर राष्ट्रीय युवक दिन म्हणून स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन साजरा केला जातो. राष्ट्रीय युवा दिन म्हणून केला जातो. आणि त्यांचा जन्मदिवस कोणता आहे तर 12 जानेवारी हा दिवस स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस असलेला आपल्याला दिसून येतो आणि तो राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त महासभेने कोणते वर्ष क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञान वर्ष म्हणून घोषित केलेले आहे तर 2025 हे वर्ष संयुक्त महासभेने क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञान वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार कोणता देश सर्वात नोकरदाराचा वाटा आणि कमी पगार असणारा देश ठरला आहे तर भारत हा देश आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार जास्त नोकरदाराचा वाटा व कमी पगार असणारा देश म्हणून घोषित केलेला आहे भारत हा देश होय. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कोषाध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर प्रभतेज सिंह यांची भारतीय नियामक मंडळाचे कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. प्रभतेज सिंह यांची करण्यात आलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे लेबनॉन देशाने नवे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर जोसेफ आऊन यांची लेबनॉन या देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आलेली आहे. जोसेफ आऊन यांची. यावर्षी भारतीय हवामान विभागाचा कितवा वर्धापन दिन साजरा केला गेला आहे तर 150वा म्हणजेच शतकोत्तर सुवर्ण महोत्सव हा भारतीय हवामान विभागाचा वर्धापन दिन साजरा केलेला आहे. 150वा दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय हवामान विभाग म्हणजेच IMD ची स्थापना कधी करण्यात आलेली आहे तर 1875 मध्ये भारतीय हवामान विभागाची स्थापना करण्यात आलेली होती 1875 या वर्षी. कोणत्या वर्षापर्यंत भारताने स्वतःचे अंतराळ स्थान विकसित करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे तर 2025 पर्यंत भारताने स्वतःचे अंतराळ स्थान विकसित करण्याचे उद्दिष्ट ठरविलेलं आहे 2035 पर्यंत होय. देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प कधी साजरा होणार आहे तर 1 फेब्रुवारी 2025 रोजी
देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे 1 फेब्रुवारी 2025 रोजी आपल्याला झालेला दिसून येतो. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितवे अध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत तर 47वे डोनाल्ड ट्रम्प हे अध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. 47वे अध्यक्ष म्हणून घेणार आहेत. भारताची स्पेस डॉगिंग यशस्वी झाल्यास स्पेस डॉगिंग करणारा भारत हा कितवा देश ठरणार आहे तर 4था देश हा भारत ठरणार आहे स्पेस डॉगिंगसाठी. 2024च्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेमध्ये पहिले स्थान कोणत्या भाषेचे आहे तर इंग्रजी ही जगामध्ये सर्वात जास्त बोलणाऱ्या भाषेपैकी पहिली भाषा ठरलेली आहे. इंग्रजी ही भाषा होय. 2024च्या आकडेवारीनुसार भारतातील सर्वाधिक गर्दीचे शहर कोणते आहे तर कोलकाता हे 2024च्या आकडेवारीनुसार सर्वात अधिक गर्दीचे ठिकाण म्हणून किंवा गर्दीचे शहर म्हणून ओळखले जाते कोलकाता या शहराला होय. वाहतूक निर्देशांक अहवालानुसार कोंडीच्या बाबतीत भारतातील कोणते शहर 3ऱ्या स्थानावर आहे तर पुणे हे शहर वाहतूक निर्देशांक अहवालानुसार कोंडीच्या बाबतीत भारतातील 3रे शहर किंवा 3ऱ्या स्थानावर असलेले दिसून येतो. पुणे हे शहर होय. भारतातील प्रवासी सन्मान पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर सय्यद अनवर खुर्शीद यांना भारतीय प्रवास सन्मान पुरस्कार 2025ने सन्मानित करण्यात येणार आहे. सय्यद अनवर खुर्शीद यांना करण्यात येणार आहे. जन आरोग्य योजनेमध्ये सामील होणारे देशातील 44वे राज्य कोणते बनले आहे तर ओडिशा हे जन आरोग्य योजनेमध्ये सामील होणारे देशातील 34वे राज्य ठरलेले आहे. ओडिशा हे राज्य होय. हिमाचल प्रदेश लोक प्रशासन संस्था चे नाव बदलून त्याला कोणते नाव देण्यात आलेले आहे तर डॉक्टर मनमोहन सिंग यांचे नाव देण्यात आलेले आपल्याला दिसून येतो. अलीकडेच मध्य प्रदेश सरकारने राज्यातील तरुणांना लष्कर, पोलीस आणि पॅरा मिलिटरी प्रशिक्षण देण्यासाठी कोणती योजना सुरू केलेली आहे तर पार्थ योजना ही मध्य प्रदेश सरकारने राज्यातील तरुणांना लष्कर, पोलीस आणि पॅरा मिलिटरी प्रशिक्षण देण्यासाठी पार्थ योजना सुरू केलेली आपल्याला दिसून येते. यंदाच्या रस्ता सुरक्षा सप्ताहाची थीम काय होती तर रस्ता सुरक्षा नायक व्हा ही यंदाच्या रस्ता सुरक्षा सप्ताहाची थीम असलेली आपल्याला दिसून येते. रस्ता सुरक्षा नायक व्हा. संयुक्त राष्ट्रसंघाच्या रिपोर्टनुसार 2025 मध्ये भारताचा विकास दर किती असणार आहे तर 6.6% एवढा आपला विकास दर असणार आहे. 6.6% एवढा विकास दर असणार आहे. राष्ट्रीय भूगोल दिन कधी साजरा केला जातो तर 14 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो. ICC ने डिसेंबर 2024 मध्ये प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार कोणाला जाहीर केलेला आहे तर जसप्रीत बुमराह यांना ICC ने डिसेंबर 2024 मध्ये प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार जाहीर केलेला आहे जसप्रीत बुमराह याला. मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर आलोक आराधे यांची मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आलोक आराधे यांची करण्यात आलेली आहे. 26 जानेवारी 2025 रोजी भारताच्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून कोण असतील तर प्रबोवो सुबियांतो हे इंडोनेशियाचे राष्ट्रपती हे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला आलेले दिसून येतील.